काय पप्प्या किती वेळ अरे गारठ्यानं माझा बर्फ झाला की मारता हो बापू ही घोंगडे हुडकायला उशीर झाला घ्या घ्या नशीब मला थंडी वाजते हे तुला कळलं बाबा घोंगडे थंडीसाठी आणलेलं नाही कोणी आपल्याला बघू नये म्हणून आणले हे घाला चला 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 लोक चला ए सच्या मिंच्या अरे काय थंडीचं रातचं काम काढले समर्थ भाऊ ए माझ्या घरातलं तांदळाचं पोतं चोरीला गेले ते मला मिळायला पाहिजे बघ. आणि माझ्या जिल्ह्याचं पर्यंत डबल चोरी जायला नको म्हणून आम्ही गस्त घालवले बघ. मग तुम्ही एक काम करा तुम्ही सगळीजण गस्त घाला आणि उद्या सकाळी मला रिपोर्ट द्या सरपंच म्हणून. अजिबात अजिबात गावचा सरपंच आहेस तू पण गस्त घालायचीस बघ ए काय ताप आहे रे तुमचा अरे सरपंच म्हणून मला काय किंमत आहे का नाही. हे बघ आता चोर सापडल्यावर तुला किंमत ते सगळं जाऊ दे. हे बघ पोलीस असणी जे जमलं नाही ते आपण करून जाऊया की कसं. बरोबर आहे म्हणजे किंमत मिळणार तुला काय सांगताय मग असं म्हणताय चला तर मग किंमत मिळूया फॉलो मी. बुवा हो बुवा 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 अहो मी काय म्हणतोय हा आपण संघ संघ गस्त घालूया काय. नाही नाही अजिबात नाही चल जा तुझ्या गल्लीत. अहो बुवा बुवा मला लई भीती वाटायला लागली अहो संघ संघ गस्त घालूया की. आपलं ठरलंय ना वेगवेगळ्या गल्लीत गस्त घालायची. जा तू तुझ्या गल्लीत जा 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 निघ. अहो बुवा नाही नाही म्हणून सांगितलं ना जा तिकडा. आता सापडलं कोण 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 आहे कोण आहे हा राहणार तू मिंच्या हरिदादा तुम्ही अरे या टायमाला काय करायला सगळं ते गस्त घालायला. हा ते आमचं काम आहे ना व आमचं काम आम्हाला करू द्या आता चुपचाप घरला जायचं नाही तर आठ टाकेन कळलं काय हरिदात्या तुम्हाला बी कळतं का नाही वय काय तुमचं काय करताय तुम्ही हा ए मिंच्या हरिदात्यांना गपचूप घरला सोडायचं नीट कळलं काय चल निघा चल त्या ए इकडे घर आहे ना व पळ नाही तर आठ टाकेन पळ बापू अहो तुम्ही सरायच चोर झालायचा तुम्ही उचला उचला जावा 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 मी आहे की बघतो कोण येते का बघतो बघा बघा. खाली ठेव काढते काढ अरे काढते की रे बापू तू अरे
समजा गावात चोरी तू केल्यास? अरे नाही दिसतोय. अरे नाही ते काय बापू, आता तुझा खेळ खाल्ला. चल चल. बापू 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 तुम्ही चोरी केली. माझा तांदळाचा पोता आधी दे. बापू माझ्या गिरणीतलं 2 डबा गायब झाल्यात. ते पहिलं द्यायचं. बापू माझ्या गाडीचा आरसा चोरलायचा, ते पण त्या पटकन. माझा मिक्सर आणि कुकर गेलाय, ते पण पाहिजे पहिल्यांदा. माझा बंब चोरला गेलाय, तो पहिला द्यायचा. बापू बऱ्या बोलानं समजांचा चोरी केला मला वापस करा. हा अरे मी नाही चोरी केली, त्या तांड्यावरच्या माणसाने चोरी केली. मला बघितल्यावर त्याने सगळा माल तसाच टाकला आणि पळून गेली होती. काय म्हणला? परत एकदा म्हणा बघू. ते तांड्यावरच्या माणसाने चोरी केली. कसे चोरते? ते तर सगळे मयात आता माझ्या सोबत होते, मी शिकवत होते त्यांना. एक माणूस बी जागचा आलेला नाही आणि काय सांगता त्यांनी चोरी केली म्हणून. बापू समजा चोरीचा माल कुठे? अरे खरं सांगतोय मी, विश्वास ठेवा की माझ्यावर, मी चोरी नाही केली. बापू आता बऱ्या बोलानं होय म्हणा. रेड हँड गावलायसा, सगळा गाव आहे इथं. खिमा करतील तुमचा खिमा. माझं तांदळाचा पोता जर नाही मिळालं तर या बापूला सोडतच नाही. बापू लवकर सांगा माल कुठे. कुणी बी हात लावायचं नाही, कुणी बी कायदा हातात घ्यायचा नाही. बापूला चोरी करताना रंग्यात पकडले आणि मागच्या 2 दिवसाच्या बी चोरीचा तपास होईल. म्हणजे बापूला सोडून द्यायचं? असं कसं सोडायचं? आम्ही पोलीस कशाला होतो? बापू चला आता पोलीस स्टेशन मध्ये बसायचं. देवा वाचलो रे बाबा, आबरू जाता जाता वाचली. नाहीतर या बापू संकट या माननीय परेश पाटलाची आबरू बी गेली असती. काय हो, झोपायचं नाहीये? चला लवकर. होय, जरा निवांत बसतो. अहो, डोसक्यावरचं टेन्शन कमी झालंय. आज शेवटी तुम्ही चोरांना पकडलं. चोराला धरायचं ठरलंच होतं मी, पण तुम्ही आज लय भारी काम केलंय बघा. मी काय केलं? बापूंना तुम्ही पकडून दिलं. होय, अहो बापू त्या तांड्यावरच्या माणसांवर आळ टाकून मोकळं झालं असतं, पण तुम्ही त्या कामगारांनी माझ्यावर शिकायला बोलवलं म्हणून हे समजा झालं. तुम्ही हुशारीनं चोरांना पकडलंय, तेव्हा आज सगळं क्रेडिट तुमचं. हे बघा, ज्यांच्यावरती चोरीचा आला होता ते चोर नाहीत हे समजासनी कुणाच्या हुशारीमुळे कळलं? तर तुमच्या हुशारीमुळे. त्यामुळे समजा क्रेडिट तुमचं. बरं ना, तुमचं ना माझं, आपलं म्हणूया. बरं आपलं. अहो पण मला रेणूचं फार वाईट वाटतंय हो. तिला जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा तिला वाईट वाटणार, आणि त्यात बापूंना आपण पकडून दिलं हे कळल्यावर तर जास्तच वाईट वाटणार. होय, पण कायद्या पुढं भावना जपून कसं झालं? हम्म. हो, एक सांगायचं विसरलंच बघा. अहो ते बापूला रंग्यात पकडण्यामध्ये आपलं क्रेडिट आहेच, पण अजून एकाच आहे बघा. कोणाचा? आपली लक्ष्मी. अहो तिनंच तर वेश बदलून जायची आयडिया दिली होती मला. अच्छा, चतुर भिंगरी वाटतं. हा नाही 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 नाही, ते तसलं काय नाही. चांगलं माहितीये मला. अहो नाही हो. आता मी काय म्हणते, लक्ष्मीला फोन करून. अहो हे बघा, आता उगा तिला फोन करून वरडू नका. अहो एवढं त्यांनी चांगलं काम केलंय का नाही, आता उगाच तिला ओरडू नका बघा. अहो मी काय म्हणते, अहो नाही नाही, तिला अजिबात ओरडायचं नाही. अहो मी काय म्हणते ते तर ऐका. लक्ष्मीला फोन करून तिचं कौतुक करा. असं म्हणताय वय?
मग आत्ताच करतो की लगेच. आत्ता नको, झोपली असेल ना ती, रात्र झाली आहे. चला आता, तुम्हाला झोपायचं नाहीये का? चला. हॅलो. हा जरा लक्ष्मीला बोलवता काय? हा तिचा वडील बोलतोय. हा बोला. 1 मिनिट बोलतो आणि लगेच फोन ठेवतो, जरा अर्जंट आहे. हो हो, 1-2 मिनिट बोलवते. लक्ष्मी. ए लक्ष्मी. हॅलो राणादा. लक्ष्मी, अगं खुश खबर आहे, चोर गावला बघ. गावला? होय, अगं तू आयडिया दिलतीस की नाही, तसं आम्ही वेश बदलून गेलो बघ आणि चोर पकडला. सांगितलं होतं की नाही मी, चतुर्भिंगरीची आयडिया कधी फेल होत नाही. लक्ष्मी, चतुर्भिंगरीचं सोड आणि कॅम्पकडे ध्यान दे. बरं ऐक, कॅम्पवरनं परत आलीस की नाही, तुला आईस्क्रीम देतो बघ. पक्का? एकदम पक्क. बरं चल, मी फोन ठेवतो, मला स्टेशनवर लगेच बोलवलंय. हा चल ठेवतो. राणा, राणा, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. राणा, ते आपलं बाप आहेत की नाही, ते फुकट ना फाकट अडकल्यात रे, त्यासने तेवढी सुडी होती. अरे रंग्यात चोरी करताना गावलंय बापू. अरे राणा, एक वेळ मी चोरी करीन पण बापू कधी चोरी करणार नाही. अरे कावळा बसायला आणि थांपी तुटायला असं झालं रे, त्यांचा काय बी दोष नाही. ते आमच्या तपासात कळलंच. राणा, अरे कोण कुठली ती फिरस्ती माणसं, त्यासनी तू सोडलंस आणि गावातल्या माणसाला तू सोडून झालास. वय गावचा जरा विचार कर की रे. चूक ती चूक. नाही, मला मान्य आहे बापूंची चूक झाली, त्यांनी चोरी केली, पण बापूंच्या विरोधात कोणी तक्रार केली आहे का अजून सांग मला. हे बघ, ह्यो गावातला मॅटर आहे, आपण गावातच सॉल्व्ह करूया. आपलं तंटामुक्त गाव आहे ना. व तेवढं मला बी कळतंय. नाही, तुला काहीच कळलेलं नाही राणा. अरे बापूच्या घरची परिस्थिती बघून तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं नाही की नाही, तर माझं नाव बदलून ठेवीन मी. ही सगळी परिस्थिती बघून बापूच्या बायकोनं हातरून धरलंय. कशी बशी जगा लागल्या ती बापूची पोरगी असत्या कोल्हापुरात. आता कोण त्यांची काळजी घेणार सांग बघू. पप्या, पण चुकीच्या माणसाची बाजू घेत नसतो मी. राणा, अरे त्या माय माऊलीची काय चूक आहे ह्याच्यात? बापूला जर का तू सोडलं नाहीस का नाही, ती फुकटची मरून जाईल र. मला काय त्यांची परिस्थिती बघवणं झाली बघ. हा, मी तुझ्या पाया पडतो, इतका दगडाच्या काळजाचं वागू नकोस. त्या माय माऊलीला सोड बाबा. पप्या, अरे बापूला अटक केले मी, असं कसं सोडणार? काय नाही राणा, काय आहे, बापूनं ज्या गोष्टी चोरल्या त्या समजा परत मिळाल्या. बापूच्या विरोधात कुणी तक्रार बी केलेली नाही आणि तू सांगितलंस तर गावात कुणी तक्रार बी करणार नाही रे. हा, फक्त तुझ्या साहेबाला जाऊन सांगायचं की या माणसाची काय बी चूक नाही, त्यासनी सोडून द्या. करशील नो राणा? अरे एवढा विचार नको करू, त्या माय माऊलीचा विचार कर जरा. ती तुझ्या मानलेल्या बहिणीची आई आहे ना, व म्हणजे तुझी बी आई झाली. बापू 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 इकडे इकडे. बापू, बरायचं ना, मारलं नाही तुम्हाला? अरे मी मेलो तरी तुला काय फरक पडणार आहे? असं काय करलाय बापू? मला फरक पडत नसला तर मी इथं आलो असतो काय? इथनं पुढे शैतानावर विश्वास ठेवीन, पण तुझ्यावर नाही. बापू, असं काय म्हणू नका हो. हे बघा, तुम्हाला सोडवलंय माननीय परेश पाटलानं, हे ध्यानात ठेवा. मी तुमच्या बायकोला भेटलो, नंतर त्या गृहमंत्र्यांना फोन लावला आणि मग तुम्हाला सोडवलंय मी. विचारा तुमच्या बायकोला. अरे पर अडकलो होतो तुझ्यामुळेच नव. माझ्यामुळे नाही, तुमच्या स्वतःमुळं. त्या रानाच्या तावडीत गावाची काय गरज होती? आणि मी सोडून नसतं की नाही, 12च्या भावात गेला असता तुम्ही. हे बघ, मला तुझ्याबरोबर कामच करायचं नाही बस. हो बापू, असं नाही करता येणार. आता माघार नाही फिरता येणार. अरे म्हणजे मला धमकी द्यायला लागलायस तू? बापू तसं नाही, समजावून सांगायला लागलोय.
काय आहे बापू, तुम्ही ज्या माणसाकडे काम करताय की नाही त्याला सगळं कळलंय, आणि आता जर तुम्ही काम सोडलं की नाही तर तुमचा जीवच घेईल तो. हे बघ, मी तुझ्याकडे काम करतो तू मी माझीच गोष्ट सांगालोय. म्हणजे तू मारणार मला? नाही हो बापू, नाही नाही, मी गंमत करायलोय तुमची. तुम्हाच नाही कसं मारीन हा? बापू काय आहे, आपण दोघांनी मिळून काम केलंय. आता जे आपण काम केलंय त्याला फळं लागणार, पैसे मिळणार, आणि तुम्ही सोडून जाणार. कसं बरं दिसते काय सांगा मला, नाही की नाही? आपण दोघं मिळून काम करू, मिळून पैसे कमवू आणि मिळून खर्च करू. हा, हे बघा बापू, या पोलिसांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. आता जसं तुम्हाला सोडूले की नाही तसं मी तुम्हाला परत सोडू ना. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एक मिनिट. बोला मामा. ए परेश पाटील, अरे काय भानगडीवर भानगडी करतोयस रे तू? अरे तू आल्यापासून एक तरी काम झालंय का? होईल की. केव्हा होणार? हा? अरे असं नुसतं मिरून चालणार नाही, काम करायला पाहिजे काम. होणार बघा, होणार होणार. काय आहे, आता माझा माणूस सुटून आला आहे. आता काम कसं फटाफट होतंय ते बघा तुम्ही. हा. चल ठेव फोन. हा, हे काय टोचक्याला त्रास आहे बापू. चला. कुठं? तुम्ही सुटलेल्याच सेलिब्रेशन करूया. हा? चला चला. बुवा, बापूला सोडून मी चूक केली नाही ना हो? तू कसली आहे तर हे बघ राणा, बापूच्या विरुद्ध काय तक्रार नव्हती, आणि कुणाची तक्रार नसली तर त्याला आज कशाला अडकवायचं? ज्ञानेश्वर माऊली पसायदानात काय म्हणतात, हे भगवंता, वाईट माणसांना संपवू नको, माणसातला वाईटपणा संपव. बापूंनी गुन्हा मान्य केला, इथनं पुढे चोरी करणार नाही, नीट चांगला वागण, हे सगळं मान्य केलं. मग अजून काय पाहिजे? बुवा म्हणून तर सोडलं ना व. अहो बघा, अटक केली असती, ती केस झाली असती, मग ते उगा कोर्ट कचेऱ्या, उगा डोसक्याला ताप. तेच म्हणते मी, एखादा माणूस सुधारत असेल तर त्याला कायद्याच्या जंजाळात अडकवायचा कशाला? हा, जर एखादा आडाण टेंगडा ऐकतच नसेल तर त्याला मात्र आपला पोलीस इसका दावायचा म्हणजे दावायचा. साहेब, तक्रार द्यायची. बोला, काय तक्रार आहे? साहेब, आमच्या गावात दारूचा गुत्ता आहे बघा. नवरा सारखं दारू पिऊन येतोय आणि तमाशा करतोय. तेवढा गुत्ता तेवढा बंद करा, लय उपकार होतील बघा. मग तुम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली नाही का? केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही बघा. सगळा बेकायदेशीर कारभार, तो गुत्तेवाला पण ऐकत नाही. साहेब, आता तुम्हीच काहीतरी करा. राणा, ऐकत नाही असा आडाण टेंगडा माणूस गावाला बघ तुला. जा, जाव पोलिसी इसका. मुखून तुम्ही जायच्या बरोबर. पोलिसी कर्तव्य कसं बजावायचं असते ते सगळं कळेल तुला. जावा दोघं पण. हा, चला मावशी, आता धावतोय असली पोलीस का